वार्तांकन रोखठोक बातमी। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ सामाजिक कार्य मानलं जात असताना सोलापूर शहर व जिल्ह्यात काही ठिकाणी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून प्रलोभनाचे जाळे उभे राहत असल्याची चर्चा रंगू लागली आहे। विविध सण, जयंती, वाढदिवस आणि सामाजिक कार्यक्रमांच्या निमित्तानं आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदात्यांना आकर्षित करण्यासाठी महागड्या भेटवस्तूंचं आमिष दाखवले जात असल्यानं या पवित्र कार्याच्या व्यावसायीकरणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। काही खासगी ब्लड बँकांचे प्रतिनिधी विविध संस्था, मंडळे आणि संघटनांशी संपर्क साधून मोठ्या प्रमाणावर रक्त संकलन करण्यासाठी प्रयत्न करतात। रक्तदात्यांना स्कूल बॅग, हेल्मेट, कुकर, पंखे, पेट्रोल, सिम कार्ड तसेच चांदीची नाणी किंवा इतर वस्तू देण्याचं आमिष दाखवलं जात असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे सामाजिक कार्याच्या नावाखाली अप्रत्यक्ष आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। याशिवाय संकलित रक्तातील प्लाझ्मा वेगळा करून त्याचा व्यावसायिक वापर केला जात असल्याचाही संशय काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। या प्रकारातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचा आरोप होत असून यामध्ये शिबिर आयोजक आणि काही खासगी ब्लड बँकांमध्ये साटेलोटे होत असल्याची ही चर्चा आहे। दरम्यान या सर्व प्रकारांकडे अन्न व औषध प्रशासन तसेच महापालिका आरोग्य विभागानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज व्यक्त होतीये। वैद्यकीय नियमानुसार रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्यांची शारीरिक तपासणी करणं बंधनकारक आहे। हिमोग्लोबिन, रक्तदाब, वजन, नाडीचे ठोके, शरीराचे तापमान यांचं आवश्यक प्राथमिक चाचण्या घेणं गरजेचं असतं। मात्र काही ठिकाणी या नियमांकडे दुर्लक्ष करून थेट रक्त संकलन केले जात असल्याची ही तक्रार आहे। अशा प्रकारामुळे रक्तदात्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। रक्तदान हे जीवनदान आहे, व्यवसाय नव्हे अशी भावना व्यक्त करत जागरूक नागरिकांनी रक्तदात्यांना कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।